तर आज किती दिवसांनी चाललोय आपण घरी आणि घरचा ब्लॉग तुम्हाला मी दाखवेनच, आमचं मंडणगड वगैरे सगळं. आणि ही आमची छोटीशी वैभववाडी, आम्ही इथेच राहतो. तर आमचा प्रवास इथून सुरू झाला आहे, पण आम्ही आता आलो इथे मध्येच, पण फाटक पडलं आहे ट्रेनसाठी. आता इथे 5-10 मिनटं थांबावं लागेल. आम्ही थांबतो. तर आता आलो आहे मित्रांनो आपण वैभववाडी स्टेशनला. आणि हे बघा पावसाचं मौसम, त्यामुळं पूर्ण सगळीकडे चिखलच चिखल झाला आहे. आणि हे इथलं स्टेशन, तिकीट वगैरे काढू आम्ही. आलो आहे आता आम्ही वैभववाडीच्या स्टँडला. आणि हा बघा मित्र माझ्या सोबत आहे. स्टेशनला होत अजून. आज ट्रेन खूपच लेट झाली. या पोरांच्यामुळं सगळी वाट लागली ट्रेनची. हे बघा यांचं काय चालली इथे, फोटो आणताय. हॅलो हानू. फायनली परीक्षा संपून आज किती दिवसांनी घरी जातोय. बघूया मम्मीची रिॲक्शन काय होते. फायनली भावनो ट्रेनचा प्रवास सुरू झाला. हे बघा ट्रेन. आता आपण इथनंच तिथं जाणार आहोत खेडला, आणि खेडवरनं रिक्षा करून डायरेक्ट मंडणगडला. मांडवी ट्रेनमध्ये. तुम्ही ट्रेनमधून येताना कधी पण तिकीट काढून या, नाही तर टी सी भेटतो. शपथ वाट लागते भावना, काही डेंजर आहे टी सी आलं. सो फायनली मंडळी पावसाला सुरुवात झाली. हा बघा किती खूप सारा म्हणजे खूप पाऊस पडतोय. आणि ही इथे खाली एक नदी आहे खूप मोठी. मगासपर्यंत पाऊस नव्हता, पण आता खूप पाऊस पडायला लागला आहे. त्यामुळं हे तुम्ही दृश्य बघू शकता समोरचं, किती भारी वाटतं आहे. आणि सुंदर असा आमचा कोकणातला निसर्ग, आणि त्याच्यात ट्रेनचा प्रवास खूप भारी वाटतो आहे. म्हणजे एकदम फिलिंग ढगात आहे. सर्व मित्र वगैरे सोबत आहेत, आणि किती दिवसांनी निघालो आहे. असं सर्वीकडे हिरवा निसर्ग बघून ना खरंच मनाला म्हणजे एक वेगळाच आनंद भेटतो. पाऊस लागला आहे. मी आलो आरोग्याला मला भाव चाललेत आपले ले भाई. चला आता आम्ही आलो रत्नागिरी स्टेशनला. आणि हा मागचा व्ह्यू बघा. आणि तुम्ही हा समोर बघू शकता एक सुंदरसा धबधबा आहे, जो डोंगराच्या म्हणजे एकदम झाडाझुडपांच्या मधोमध आहे. याचा आनंद घेऊ शकता तुम्ही. ट्रेनमध्ये कधी पण जाताना दिसतो इथे, पण आता पाऊस वगैरे पडतोय सो सध्या पाणी वगैरे खूप असणार, त्यामुळे तुम्ही पण धबधब्यावर जाणं टाळा. कुठे पण जाऊ नका. खेडमध्ये पोहोचलो आम्ही.
सो मंडळी आता आपण आलो आहे खेड स्टँडला आणि इथून 5:30-6ची एस टी पकडून सीधं मंडणगड गाठू. फायनली काही जणून खेडमध्ये पोहोचलो आहे आणि इथून एस टीने बघूया आता काय भेटतं तिथून जाऊ डायरेक्ट मंडणगड. काय किती वेळ झाला पण काय एस टी भेटली नाही आणि आता मंडणगडची एस टी भेटली. मगापासून सर्व दापोली खेड सर्व एस टी जात होतं पण आता काय बघूया आता आपल्या मंडणगडच्या प्रवास कसं होतं. ते 6ची एस टी बोलले काय नाही किती वाजता तो आला आहे का खूप कंटाळा हाल बघा कसं झाला आहे पूर्ण डेंजर. समोर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे एस टीसाठी. पोरं वगैरे जाणारी असतात येणारी लोक असतात त्यामुळे एस टीला खूप गर्दी असते. कधी कधी तर बापरे चढायला पण जागा भेटत नाही. हे बघा तरी पण चढतायत एक जण. खूप मजा आहे. ते जायला खूपच लेट होणार आहे काय माहिती काय होतं. 6चं टायमिंग बोललेलं आहे अजून 6ला 10 मिनटात. एस टी किती वाजता लागेल काय माहिती. ते जायला 7 तरी वाजतील आणि घ्यायला कोणी ते काय माहिती. पप्पा घ्यायला आले तर ठीक नाही तर भाई चालत जायला लागणार आहे. तिथून मंडणगड काय जवळच आहे पण चालत जायला भाई बॅग पण आहे. लय हाल होतं बाबा. आजचा प्रवास पण ट्रेनचा खूप भारी झाला. काय वाटलं नाही एकदम रिलॅक्समध्ये आलं. आता मी आलो आहे मंडणगडच्या स्टँडला आणि इथून पप्पा घ्यायला येणार आहेत. मंडणगडमध्ये लाईट नाही त्यामुळे नीट दिसत नाही. सो फायनली काहीच पप्पा घ्यायला आलेत आणि गाडीवरनं आता घरी जाईन. व्हिडिओ आवडला असेल तर भावना लाईक करा. जाम बेकार हालत झाली. सो चलो का मका रिॲक्शन देखते हैं. सो मंडळींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.